गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण ESP या सब्जेक्टमधला जो चॅप्टर नंबर 5 आहे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन हा चॅप्टर आपण स्टडी करतो आहे. या चॅप्टरमधले पहिले 2 लेक्चर्स जे आहेत ते आपले कवर झालेले आहे. आजचे हे लेक्चर असणार आहे आपलं 3rd नंबरचं लेक्चर आहे. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग पॉईंट्स जे आहेत ते स्टडी करणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण पहिल्या आणि सेकंड लेक्चरला जे पॉईंट स्टडी केलेत त्याचा एक शॉर्टमध्ये ओव्हरव्ह्यू बघूया आणि नेक्स्ट पुढचे जे पॉईंट्स आहेत ते स्टडी करूया. सो याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला आपण जो पॉईंट बघितला होता तो होता नीड ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन कोणत्या कारणासाठी किंवा त्याची गरज काय असणार आहे ते पॉईंट्स आपण यामध्ये बघितलेले आहेत. देन सेकंड पॉईंट आपण बघितलेले गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे असणार आहे त्यामध्ये असलेले इसेन्शियल पार्ट्स कोणकोणते आहेत ते. ओके, तो पॉईंट आपण बघितलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण टोटल लिस्ट आउट करत असताना 11 पॉईंट्स लिस्ट आउट केले आहेत. पण स्टडी करत असताना आपण त्यामध्ये फक्त 8 पॉईंट स्टडी केले आहेत, कारण पॉईंट नंबर 7 पॉईंट नंबर 8 हे जे पॉईंट्स आहेत हे असे पॉईंट्स रिपीट होत आहेत. त्यामुळे आपण जे मेन पार्ट्स आहेत ते आपण बघितलेले. त्यामध्ये आपण फर्स्ट बघितलेला बस बार, नेक्स्ट त्यानंतर आपण सेकंड सर्किट ब्रेकर हा पॉईंट स्टडी केलेला. त्याच्यानंतर डिस्कनेक्टर हा पॉईंट बघितलेला. नंतर अर्थ स्विच, करंट ट्रान्सफॉर्मर, सिमिलरली पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर असेल. नंतर लाइटनिंग अरेस्टर और सर्ज अरेस्टर असेल. आणि लास्टला आपण कंट्रोल पॅनल हे पॉईंट्स आपण स्टडी केलेले होते. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते ॲडव्हान्टेजेस स्टडी केले होते. त्यानंतर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय काय असणार आहेत तो पॉईंट स्टडी केलेला. आणि सिंगल लाईन डायग्रॅम जे आहे तो पण स्टडी केलेला. ओके, सो सिंगल लाईन डायग्रॅम मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो आणि आपण नेक्स्ट पॉईंट आहे तो बघूया. ओके, सो सिंगल लाईन डायग्रॅम म्हणजे काय, तर सबस्टेशनमधले जे कंपोनंट्स आहेत ते कंपोनंट्स कोणत्या सिक्वेन्समध्ये कनेक्ट केलेले आहेत किंवा त्या कंपोनंटचा सिम्बॉल काय आहे ते सिम्बॉल जे असणार आहे ते एका सिंगल लाईनवरती रिप्रेझेंट केलं जाणार आहे. त्यामुळे त्याला सिंगल लाईन डायग्रॅम असं म्हणणार आहे. ओके, सो याच्यामध्ये एकदा मी सॅम्पलसाठी एक GISची सिंगल लाईन डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे किंवा ॲड केलेली आहे. त्यामध्ये बघा आपण डिस्क्रिप्शन काय बघितलेलं आहे, तर फिगर शोज सिंगल लाईन डायग्रॅम ऑफ अ सेक्शन ॲट सबस्टेशन आयडेंटिफाईंग डिफरंट कंपोनंट्स. ओके, डबल बस बार इज अ पॉप्युलर कॉन्फिगरेशन ॲट सबस्टेशन. ओके, सो हे जी सिंगल लाईन डायग्रॅम असणार आहे ही सिंगल लाईन डायग्रॅममध्ये आपण वेगवेगळे कंपोनंट्सचे सिम्बॉल बघू शकतो. आणि ही जी सिंगल लाईन डायग्रॅम आहे ही डबल बस बार स्ट्रक्चर आहे. सो तुम्ही याच्यामध्ये डबल बस बार स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. इथं 2 बस बार्स आहेत, बस बार 1 आणि बस बार 2. ओके, सो दोघांपैकी एक बस बार जी असणार आहे ती मेन बस बार असेल, म्हणजे मेनली त्याच्याकडून सप्लाय घेतला जाणार आहे. आणि सेकंड असणार आहे ते असणार आहे ऑक्झिलरी बस बार, म्हणजे जर इन केस मेन बस बार आपल्याला जर बंद करावी लागली तर त्या केसमध्ये ऑक्झिलरी बस बारकडून सप्लाय घेतला जाणार आहे आणि सप्लाय कंटिन्युटी मेंटेन केली जाणार आहे. ओके, सो एक मेन असेल एक ऑक्झिलरी असेल. जर मेन बस बारवरती फॉल्ट आला किंवा मेन बस बार जर आपण मेंटेनन्ससाठी बंद करणार असेल तर त्या केसमध्ये ऑक्झिलरी बस बारकडून सप्लाय घेतला जाणार. असे 2 बस बारचे स्ट्रक्चर किंवा कॉन्फिगरेशन यूज केले आहेत आणि हे पॉप्युलर कॉन्फिगरेशन असणार आहे. जनरली तुम्हाला 2 बस बार स्ट्रक्चर त्यामध्ये बघायला मिळेल. ओके, सो नेक्स्ट इथून टॅपिंग घेतलेलं आहे बस बार 1 कडून एक, बस बार 2 कडून एक. ओके, सो या ठिकाणी डिस्कनेक्टर दाखवलेले आहेत, डिस्कनेक्टर 1 आणि डिस्कनेक्टर 2. म्हणजे काय तर ते इन जनरल आयसोलेटर म्हणून ॲक्ट होतील. सप्लाय ऑन करण्यासाठी किंवा ऑफ करण्यासाठी ते यूज केले जाणार आहे. ओके, नेक्स्ट त्याच्याचबरोबर त्याच डिस्कनेक्टरला एक अर्थ स्विच कनेक्ट केलेलं आहे. आपण बघितलेलं आहे की डिस्कनेक्टर विथ अर्थ स्विच असं कॉम्बिनेशन त्या GISमध्ये यूज केलं जातं. म्हणजेच काय तर एकाच कंपार्टमेंटमध्ये डिस्कनेक्टर आणि अर्थ स्विच दोन्ही कंपोनंट्स असणार ते इन्स्टॉल केले जातात. आणि दोघांचं ऑपरेशन ही एकाच वेळेला होतं. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही डिस्कनेक्टर ओपन करणार आहे त्यावेळेला अर्थ स्विच क्लोज होणार आहे आणि ज्यावेळेला तुम्ही डिस्कनेक्टर क्लोज करणार आहे त्यावेळेला अर्थ स्विच ओपन होणार आहे. सो हे डिस्कनेक्टर आणि अर्थ स्विच ह्या दोघांचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी यूज केलं जाणार आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढचा असेल तो असेल करंट ट्रान्सफॉर्मर, करंटची मेजरमेंट करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट कंपोनंट असेल सर्किट ब्रेकर. त्यानंतर पुढचा असणार आहे करंट ट्रान्सफॉर्मर. त्याच्यानंतर पुढे येतोय तो असणार आहे डिस्कनेक्टर. आता हे जे डिस्कनेक्टर होते हे बसला कनेक्ट केलं होते त्यामुळे त्याला आपण बस साईड डिस्कनेक्टर असं म्हणणार.
आणि डिस्कनेक्टर नंबर थर्ड जो आहे हा आपण लाईन साईडला कनेक्ट करणार आहे, त्यामुळे त्याला आपण लाईन डिस्कनेक्टर असं म्हणणार आहे. ओके, इथून पुढं म्हणजे हा ज्यावेळी डिस्कनेक्टर तुम्ही ओपन करणार आहे त्यावेळेला ही जी इथून पुढचं जो सप्लाय असणार आहे तो आयसोलेट केला जाणार आहे किंवा ओपन होणार आहे. तो ती लाईन जी असणार आहे जी ओपन केली जाणार आहे, त्यामुळे आपण लाईन साईड डिस्कनेक्टर असं म्हणणार आहे. सो सिमिलरली त्या डिस्कनेक्टर बरोबर अर्थ स्विचचं कॉम्बिनेशन असणार आहे ते यूज केलं जाणार आहे. आणि इथून पुढं टर्मिनेशन्स म्हणजे जे टर्मिनल्स असतील RYB ते इथून पुढं फॉर्म केले जाणार आहेत, किंवा इथून पुढंची जी लाईन असणार आहे फिडरची लाईन पुढं प्लेस केली जाणार आहे किंवा ले केली जाणार आहे. ओके, सो अशा प्रकारे ही सिंगल लाईन डायग्राम असणार आहे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनची. एकदम सिम्पल डायग्राम आहे आणि हे डबल बस बार स्ट्रक्चर आहे आणि ते जनरली पॉप्युलर असणार आहे किंवा म्हणजे जास्त ठिकाणी ते यूज केलं जाणार आहे. ओके, सो असणार आपला थर्ड पॉईंट सिंगल लाईन डायग्राम ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. त्यानंतर आपण चॅप्टरमधला पुढचा पॉईंट बघणार आहे तो असणार आहे पॉईंट नंबर 4 पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग. ओके, त्याच्या अगोदर या पॉईंटमध्ये आपण दोन सेपरेट पॉईंट्स बघणार आहे. पहिल्यांदा आपण पार्शियल डिस्चार्ज म्हणजे काय ते बघणार आहे, नंतर पार्शियल डिस्चार्ज डिटेक्शन कसं केलं जाणार आहे, आणि थर्ड असणार आहे तो असणार आहे पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग कसं केलं जाणार आहे ते. ओके, सो आपण डिस्चार्ज म्हणजे काय ते बघूया, नंतर तो डिस्चार्ज आयडेंटिफाय कसा करायचा आहे, आणि आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याच्यावरती काय तुम्हाला सोल्युशन्स असणार आहेत किंवा त्याच्यावरती तुम्ही मॉनिटरिंग कसं करू शकता हे पॉईंट आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके, सो सुरुवातीला आपण बघूया पार्शियल डिस्चार्ज म्हणजे काय ते. ओके, त्यामध्ये पार्शियल डिस्चार्जमध्ये फर्स्ट पॉईंट, अ पार्शियल डिस्चार्ज इज एन इलेक्ट्रिक डिस्चार्ज ऑर स्पार्क दॅट ब्रिजेस स्मॉल पोर्शन ऑफ इन्सुलेशन बिटवीन टू कंडक्टिंग इलेक्ट्रोड्स. ओके, सो पार्शियल डिस्चार्ज म्हणजे काय तर हा एक इलेक्ट्रिक डिस्चार्ज आहे किंवा एक इलेक्ट्रिक स्पार्क असू शकतो. त्या स्पार्कमुळे काय होतं, तर इन्सुलेशनमधला जो लहान सेक्शन असणार आहे किंवा लहान लहान पोर्शन असणार आहेत त्याच्यामध्ये हा स्पार्क तुम्हाला बघायला मिळू शकतो. आता जनरली पार्शियल डिस्चार्ज म्हणजे काय असतं, तर पार्शियल डिस्चार्ज ही फॉल्ट यायच्या अगोदरची कंडिशन आहे. म्हणजे पहिल्यांदा पार्शियल डिस्चार्ज तुम्हाला बघायला मिळेल, तो पार्शियल डिस्चार्ज वाढत वाढत गेला की फायनली त्याचं फॉल्टमध्ये कन्व्हर्जन होतं. ओके, सो अज्युम करा एक कंडक्टर आहे, या कंडक्टरमध्ये इथं वरती इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. आता ह्या इन्सुलेशनमध्ये जर एखाद्या ठिकाणी इथं काय तर व्हॉइड तयार झाला असेल, व्हॉइड म्हणजे काय तर एअर गॅप राहिला असेल किंवा त्या ठिकाणी एअरचा बबल त्यामध्ये राहिला असेल किंवा एखादा सॉलिड पार्टिकल किंवा इम्प्युरिटी त्या इन्सुलेशनमध्ये ॲड झाले असेल आणि असे त्या ठिकाणी व्हॉइड्स तयार झाले असतील, तर काय होतं हाय व्होल्टेजमुळं काय होतं, ह्या व्हॉइड्सच्या मध्ये इथं स्पार्क तयार होतो. व्हॉइडमध्ये म्हणजे जी मोकळी जागा असणार आहे इन्सुलेशनमध्ये, रबर इन्सुलेशन असेल तर त्या रबर इन्सुलेशनमध्ये जर एखादा लहान एअर बबल राहिला असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण व्हॉइड असं म्हणणार आहे. म्हणजे मोकळी जागा आहे, सॉलिड इन्सुलेशन आहे असं, आणि त्याच्यामध्ये एक छोटासा एअर बबल राहून गेलेला आहे किंवा एखादा सॉलिड पार्टिकल त्याच्यामध्ये अडकलेला आहे किंवा अडकून प्रोसेस होत असताना मॅन्युफॅक्चरिंग होत असताना त्या ठिकाणी तो ॲड झालेला आहे. सो ज्या वेळेला ह्या सप्लायच्या अक्रॉस हाय व्होल्टेज किंवा त्या इन्सुलेशनच्या अक्रॉस हाय व्होल्टेज अपेअर होतं त्यावेळेला ह्या व्हॉइडमध्ये किंवा सॉलिड पार्टिकलमध्ये स्पार्क तयार होतो, त्याला आपण म्हणतो पार्शियल डिस्चार्ज. आता काय होतं, हा जो स्पार्क असणार आहे हा स्पार्क काय होतो तर थोड्या वेळ म्हणजे जसं जसं त्याचं ऑपरेशन होत जाईल, जसं जसं त्याचा यूज होत जाईल तसा हा स्पार्क असणार आहे किंवा हा जो व्हॉइड असणार आहे हा थोडासा मोठा होत जातो आणि फायनली काय होतं, हे जे इन्सुलेशन असतं हे इन्सुलेशन ह्या ठिकाणी डॅमेज होतं, म्हणजेच काय तर त्या ठिकाणी फॉल्ट क्रिएट होतो. ओके, त्याला आपण म्हणतो फॉल्ट. ओके, सो पार्शियल डिस्चार्ज म्हणजे काय तर फॉल्ट यायच्या अगोदरची जी प्रोसेस असणार आहे त्याला आपण पार्शियल डिस्चार्ज म्हणणार. किंवा पार्शियल डिस्चार्ज जर तुम्ही ऑब्झर्व केलं नाही किंवा पार्शियल डिस्चार्जकडे तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर त्या पार्शियल डिस्चार्ज तर थोड्या दिवसांनी त्याचं फॉल्टमध्ये कन्व्हर्जन होतं. ओके, सो पार्शियल डिस्चार्ज ही फॉल्ट यायच्या अगोदरची कंडिशन आहे. सो याच्यामध्ये काय केलं जातं तर फॉल्ट येऊ नये म्हणून पार्शियल डिस्चार्जचं मॉनिटरिंग केलं जातं. कोणकोणत्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज होतोय किंवा होत असेल तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे हे अगोदरच ठरवलं जातं, जेणेकरून त्या ठिकाणी फॉल्ट क्रिएट होणार नाही भविष्यामध्ये. ओके, सो पार्शियल डिस्चार्ज म्हणजे काय, हा तर एक इलेक्ट्रिक डिस्चार्ज असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पार्क बघायला मिळू शकतो. मेनली इन्सुलेशनमध्ये तो पार्शियल डिस्चार्ज असतो तो ॲड होतो. ओके, द नेक्स्ट सेकंड पॉईंट
partial discharge can happen at any point in substation. काय सांगतो, partial discharge can happen at any point in the insulation system where electric field strength exceeds the breakdown strength of insulating medium. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी इन्सुलेटिंग मीडियमची ब्रेकडाऊन स्ट्रेंथ आणि इलेक्ट्रिक स्ट्रेंथची ब्रेकडाऊन स्ट्रेंथ ह्या दोघांच्या स्ट्रेंथपैकी इलेक्ट्रिक स्ट्रेंथ ब्रेकडाऊन स्ट्रेंथपेक्षा वाढेल त्यावेळेला त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओके, सो डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय, तर व्होल्टेज सस्टेन करण्याची कॅपॅसिटी. ओके, फॉर एक्झाम्पल एक इन्सुलेटिंग मीडियम आहे, ह्याच्या अक्रॉस तुम्ही हाय व्होल्टेज अप्लाय करता. आता हे जे इन्सुलेटिंग मीडियम आहे, ह्या इन्सुलेटिंग मीडियमची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ फॉर एक्झाम्पल 445 kV आहे आणि तुम्ही ह्या इन्सुलेटिंग मीडियमच्या अक्रॉस 30 kV एवढा हाय व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे. ओके, सो या केसमध्ये या डायइलेक्ट्रिक मीडियमची किंवा ह्या इन्सुलेटिंग मीडियमची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे, 45 आहे आणि तुम्ही अप्लाय किती केले व्होल्टेज 30 kV. म्हणजे काय, तर ह्या इन्सुलेटिंग मीडियमची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी इन्सुलेटिंग मीडियम जे असणार आहे ते व्यवस्थित ऑपरेट करेल. ओके, पण जर तुम्ही ह्या 45 kV एवढं डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असणाऱ्या इन्सुलेटिंग मीडियमच्या अक्रॉस 50 kV एवढं व्होल्टेज जर अप्लाय केलं, आता याची स्ट्रेंथ किती आहे, 45 kV पर्यंत सस्टेन करू शकतो व्यवस्थित. तुम्ही जर 50 kV अप्लाय केलं तर काय होणार आहे, तर हे डायइलेक्ट्रिक मीडियम जे असणार आहे किंवा हे जे इन्सुलेटिंग मीडियम आहे, हे इन्सुलेटिंग मीडियम काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. म्हणजेच काय, तर ह्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ किंवा त्याची कॅपॅसिटी जी आहे ती व्होल्टेज सस्टेन करायची ती संपलेली आहे. ओके, म्हणजे ह्या केसमध्ये काय झालं, तर इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ जी आहे ती डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथपेक्षा जास्त झाली आणि त्यामुळे तो ब्रेकडाऊन जो आहे किंवा ते इन्सुलेशन जे आहे ते खराब झालं किंवा तिथं त्यामध्ये ब्रेकडाऊन आलं. ओके, सो हा पार्शियल डिस्चार्ज कधी बघायला मिळू शकतो, ज्या वेळेला इलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही ब्रेकडाऊन स्ट्रेंथपेक्षा जास्त होणार आहे त्यावेळेला. ओके, म्हणजे ज्या वेळेला इन्सुलेशननी व्होल्टेज सस्टेन करायची कॅपॅसिटीपेक्षा जास्त व्होल्टेज अप्लाय होईल त्यावेळी ते इन्सुलेशनमध्ये पार्शियल डिस्चार्जची प्रोसेस जी असणार आहे ती सुरू होणार आहे. ओके, द नेक्स्ट थर्ड पॉईंट, partial discharge can occur across the surface of insulating material mainly due to the contamination and irregularities. ओके, सो इन्सुलेटिंग मीडियममध्ये पार्शियल डिस्चार्ज काय येतो, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला ते इन्सुलेटिंग मीडियम किंवा इन्सुलेटिंग मटेरियल मॅन्युफॅक्चर होत असतं त्यावेळेला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये त्या इन्सुलेटिंग मीडियममध्ये जर कंटॅमिनेशन आलं, म्हणजे त्यामध्ये इम्प्युरिटीज थोड्याफार ॲड झाल्या तर त्याच्यामुळे पार्शियल डिस्चार्ज येतो. किंवा इरेग्युलॅरिटीज असेल, ते मटेरियल जे आहे इन्सुलेटिंग मटेरियल याचा जर शेप साईज जर व्यवस्थित नसेल, रेग्युलर नसेल, इरेग्युलर शेप साईजमध्ये असेल तरी त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज असणार आहे तो तयार होणार आहे किंवा येणार आहे. ओके, सो मॅन्युफॅक्चरिंग करत असताना जर त्या इन्सुलेटिंग मीडियममध्ये कंटॅमिनेशन झालं किंवा त्यामध्ये इरेग्युलॅरिटीज जर आल्या तर त्याच्यामध्ये पार्शियल डिस्चार्ज असणार आहे तो टेक्स प्लेस होणार आहे किंवा त्यामध्ये तयार होणार आहे. ओके, द नेक्स्ट फोर्थ पॉईंट, फॉर एक्झाम्पल आता पार्शियल डिस्चार्ज तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी बघायला मिळू शकतो त्याचं एक्झाम्पल असणार आहे. त्यामध्ये फर्स्ट असणार आहे गॅस बबल इन लिक्विड इन्सुलेशन. ओके, म्हणजे ट्रान्सफॉर्मर ऑइल आहे, आता ट्रान्सफॉर्मर आहे एक लिक्विड इन्सुलेटिंग मीडियम आहे. ओके, सो त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये जर गॅस बबल्स तयार झाले तर ते गॅस बबल्स म्हणजे काय, तर त्या ऑइलमधला व्हॉइड आहे त्या ठिकाणी ती मोकळी जागा आहे किंवा त्याच्यामध्ये त्या एअरची ब्रेकडाऊन स्ट्रेंथ किंवा त्या गॅस बबलमध्ये जी हवा असणार आहे त्याची ब्रेकडाऊन स्ट्रेंथ ही ऑइलपेक्षा कमी असणार आहे. सो त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज जो असणार आहे तो जास्त लवकर तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओके, सो ऑइलमध्ये जर गॅस बबल्स असतील तर त्यामध्ये पार्शियल डिस्चार्ज असणार आहे तो जास्त लवकर होणार आहे. किंवा सेकंड, व्हॉइड्स इन सॉलिड इन्सुलेशन, हे जरा चुकलेलं आहे, इन्सुलेशन ऑर फॉरेन पार्टिकल्स इन गॅसियस इन्सुलेशन. ओके, म्हणजे काय, तर 3 एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लिक्विड इन्सुलेटिंग मीडियम घेतलं, हे लिक्विड इन्सुलेटिंग मीडियम आहे, या लिक्विड इन्सुलेटिंग मीडियममध्ये जर गॅस बबल्स क्रिएट झाले असतील तर या गॅस बबलमुळे काय होऊ शकतं, तर ह्या गॅस बबल त्या ठिकाणी स्पार्क तयार होऊ शकतो आणि पार्शियल डिस्चार्ज असणार आहे तो लवकर येऊ शकतो. ओके, किंवा सेकंड, एक सॉलिड इन्सुलेटिंग मीडियम आहे. फॉर एक्झाम्पल मगाशी मी तुम्हाला सांगितलं एक सॉलिड मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल रबर असेल आणि ह्याच्यामध्ये असे एअर बबल्स ट्रॅप झालेले आहेत, अडकून पडलेले आहेत.
असे जर असतील तर ह्या एअर बबलमध्ये किंवा ह्याला आपण व्हॉइड्स म्हणतो, ह्या व्हॉइड्समध्ये स्पार्क तयार होऊ शकतो आणि त्या स्पार्ककडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं नाही किंवा त्याचं मॉनिटरिंग केलं नाही तर हा स्पार्क हळूहळू वाढत जाणार आहे आणि फायनली ते इन्सुलेशन जे असणार आहे ते इन्सुलेशन खराब होणार आहे. ओके, सो गॅसेस बबल्स असतील ऑइलमधले किंवा सॉलिडमधले असे व्हॉइड्स असतील किंवा जर गॅसियस मीडियम असेल. ओके, इथं पहिलं आपण बघितलं लिक्विडमधले गॅस बबल्स. ओके, सेकंडमध्ये आपण बघितलं सॉलिडमधले एअर बबल्स, त्याला आपण सॉईल असं म्हणणार, व्हॉइड्स असं म्हणणार आहे. ओके, आणि थर्डमध्ये गॅसियस मीडियम जर असेल, फॉर एक्झाम्पल SF6 गॅस जो असतो तो आपण इन्सुलेटिंग मीडियम म्हणून यूज करतो गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनमध्ये. सो त्या गॅसियस चेंबरमध्ये किंवा त्या गॅसेस इन्सुलेटिंग मीडियममध्ये जर फॉरेन पार्टिकल आले, फॉरेन पार्टिकल म्हणजे काय तर लहान लहान मातीचे कण असतील किंवा एखादा लहान वगैरे तुकडा कशाचा तर असेल त्याला आपण फॉरेन पार्टिकल्स म्हणणार आहे. सो असे फॉरेन पार्टिकल्स तर त्या जर गॅसच्या चेंबरमध्ये आले किंवा त्या गॅसियस इन्सुलेटिंग मीडियममध्ये आले तर त्याला आपण इम्प्युरिटीज असं म्हणणार आहे. ओके, किंवा त्याला फॉरेन पार्टिकल्स असं म्हणणार आहे. सो हे फॉरेन पार्टिकल जर त्या गॅसेस मीडियममध्ये असतील तर त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज जो असणार आहे तो पार्शियल डिस्चार्ज लवकर होणार आहे. ओके, सो एक सिंपल भाषेमध्ये तुम्ही काय सांगू शकता, जर इन्सुलेटिंग मीडियम प्युअर असेल, प्युअर म्हणजे काय, आता लिक्विड इन्सुलेटिंग मीडियम प्युअर कधी असेल, ज्या वेळेला ह्या लिक्विड इन्सुलेटिंगमध्ये फक्त ऑइल असेल तर ते प्युअर मीडियम असणार आहे. लिक्विडमध्ये जर असे एअर बबल्स आले तर ते इम्प्युअर झालं, म्हणजे त्याच्यामध्ये पार्शियल डिस्चार्ज लवकर होणार आहे. ओके, पार्शियल डिस्चार्ज लवकर होणार आहे म्हणजे हे जे इन्सुलेटिंग मीडियम आहे ते लवकर ब्रेक होणार आहे किंवा लवकर डॅमेज होणार आहे. ओके, किंवा सेकंड, जर सॉलिड इन्सुलेटिंग मीडियम असेल आणि त्याच्यामध्ये कुठलाही एअर बबल नसेल, पूर्ण एकदम थिक सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियल असेल तर ते प्युअर असणार आहे. पण सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियल जर व्हॉइड्स तयार झाले तर त्याला आपण इम्प्युअर मटेरियल असं म्हणणार. इम्प्युअर किंवा त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असणार आहे ती त्या व्हॉइड्समुळं कमी होणार आहे. ओके, सिमिलरली गॅसेस इन्सुलेटिंग मीडियम जे असणार आहे त्याच्यामध्ये जर मातीचे कण वगैरे किंवा बाकीचे दुसरे एखादे लहान लहान कण त्याच्यामध्ये जर ॲड झाले गॅसेस इन्सुलेटिंग मीडियममध्ये त्याला आपण फॉरेन पार्टिकल्स किंवा इम्प्युरिटीज असं म्हणणार आहे. आणि तसं जर असेल तर त्या केसमध्ये त्या गॅसची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते ती कमी होते, म्हणजे तो जो गॅस आहे तो जास्त व्होल्टेज सस्टेन करू शकत नाही, त्यामध्ये त्या गॅसेस मीडियममध्ये लवकर ब्रेकडाऊन होतो किंवा पार्शियल डिस्चार्ज त्या ठिकाणी तयार होणार आहे. ओके, सो असणारे 3 एक्झाम्पल्स जे तुम्हाला पार्शियल डिस्चार्जमध्ये बघायला मिळू शकतात. ओके, द नेक्स्ट पॉईंट, टाईप्स ऑफ पार्शियल डिस्चार्ज. आता पार्शियल डिस्चार्ज कोणकोणत्या टाईपचे असणार आहेत त्यामध्ये फर्स्ट असेल फ्लोटिंग इलेक्ट्रोड, ज्याच्यामध्ये मेटल टू मेटल असा पार्शियल डिस्चार्ज होणार आहे. म्हणजेच काय तर एक असा इक्विपमेंट असं कन्सिडर करा, ही इक्विपमेंटची फ्रेम आहे, बाहेरची जी आहे ती ही फ्रेम आहे आणि याच्यामध्ये एक कंडक्टर जो आहे त्याचं कनेक्शन लूज झालेलं आहे किंवा तो कंडक्टर जो आहे तो असा ओपन राहिलेला आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, हा कंडक्टर आणि मेटलची फ्रेम ह्याच्यामध्ये इथं स्पार्क तयार होऊ शकतो. ओके, सो ह्याला आपण म्हणणार आहे मेटल टू मेटल पार्शियल डिस्चार्ज, त्याला आपण फ्लोटिंग इलेक्ट्रोड असंही म्हणणार आहे. ओके, देन सेकंड असणार आहे पार्शियल डिस्चार्ज कंडक्टिव्ह पार्टिकल्स, दॅट इज कंटॅमिनेशन इन इन्सुलेटिंग मीडियम. म्हणजे आपण मागाशी बघितलं की लिक्विडमध्ये एअर बबल आले किंवा सॉलिडमध्ये व्हॉइड्स आले किंवा गॅसेसमध्ये फॉरेन पार्टिकल्स आले तर त्याच्यामध्ये पार्शियल डिस्चार्ज होणार आहे, कारण त्याच्यामधले जे फॉरेन पार्टिकल्स आहेत ते कंडक्टिव्ह मीडियम म्हणून ॲक्ट होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज लवकर होतो. नेक्स्ट असणार आहे कोरोना डिस्चार्ज टू एअर, म्हणजे आपण कोरोना इफेक्ट बघितलेला आहे. त्याच्यामध्ये काय होतं तर ट्रान्समिशन लाईनचा जो कंडक्टर असतो त्या कंडक्टरच्या सराउंडिंगमध्ये तुम्हाला पर्पल कलरचा ग्लो दिसतो किंवा त्या ट्रान्समिशन लाईनच्या कंडक्टरच्या खालून पास होताना तुम्हाला हमिंग नॉईज ऐकू येतो. सो ते हमिंग नॉईज ऐकू येणं किंवा पर्पल कलरचा ग्लो दिसणं किंवा त्या ठिकाणी ओझोन गॅस क्रिएट होणं, हे जे आपले फॅक्टर्स आहेत हे कशाचे फॅक्टर्स आहेत तर त्या ठिकाणी डिस्चार्ज होतोय त्याचे फॅक्टर्स असणार आहेत. ओके, म्हणजेच काय तर कोरोना डिस्चार्ज हा एक पार्शियल डिस्चार्जचा टाईपच आहे. देन नेक्स्ट असणार आहे व्हॉइड गॅप, म्हणजे सॉलिडमध्ये मग तुम्हाला सांगितलं सॉलिडमध्ये एअर बबल्स ट्रॅप झाले असतील तर ते सॉलिडमध्ये ते एअर बबल्स त्याला आपण व्हॉइड्स असं म्हणतो आणि त्याच्यामुळे पार्शियल डिस्चार्ज जो असणार आहे तो तयार होणार आहे त्यामध्ये.
आणि लास्ट वन असणार आहे सरफेस डिस्चार्ज टेकिंग ओव्हर आउटसाइड ऑफ इन्सुलेटर ऑर बुशिंग. ओके, म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल एक इन्सुलेटर आहे, पिन टाईप इन्सुलेटर आहे असं अज्युम करा. मी तर नुसतं डायग्राम ड्रॉ करतो आहे असे. इथे पिन टाईप इन्सुलेटर आहे. आता पिन टाईप इन्सुलेटरमध्ये हा जो सरफेस असतो हा असतो पोर्सिलिनचा सरफेस. ओके ओके, आता हा पिन टाईप इन्सुलेटर जनरली काय असतो तर बाहेर ॲटमॉस्फेरिक कंडिशनमध्ये एक्सपोज असतो. त्यामुळे त्याच्या पिन टाईप इन्सुलेटरवरती काय होतं तर धूळ माती वगैरे येऊन त्याच्यावरती चिटकू शकते. आता चिटकू नये म्हणून त्याच्यावरती ग्लेझिंग केलेलं असतं इन्सुलेटरच्या वरती. एकदम बाहेरचा सरफेस असतो एकदम शायनिंग केलेला असतो कारण त्याच्यावरती धूळ वगैरे चिटकू नये म्हणून. तरीही त्याच्यावरती थोड्याफार प्रमाणात धूळ जी असते ती चिटकते. आता धूळ चिटकून त्याच्यावर तसे धूळ चिटकून जर एक असा अशी लाईन तयार झाली, मातीची एक अशी लाईन तयार झाली आणि ती लाईन जर इथं खाली कंडक्टरला किंवा पिनला खाली टच झाली तर काय होणार आहे, तर लाईनमधून फ्लो होणारा जो करंट असणार आहे तो ह्या वरच्या म्हणजे त्या इन्सुलेटरच्या सरफेसवरती जे डस्ट पार्टिकल्स किंवा डर्ट पार्टिकल्स तयार झालेत त्याच्यातून तो जो असणार आहे तो असा पोलच्या पोलमधून खाली फ्लो होऊ शकतो. सो हा पण एक डिस्चार्जच आहे जो इन्सुलेटरच्या सरफेसवरून होतो. कशामुळे तर त्या इन्सुलेटरच्या सरफेसवरती कंटॅमिनेशन झालं आहे त्यामुळं. ओके, त्याला आपण सरफेस डिस्चार्ज असं म्हणणार आहे. आणि हा जनरली ट्रान्सफॉर्मरचे बुशिंग असतील किंवा इन्सुलेटर्स असतील त्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळतो. ओके, सो असे पार्शियल डिस्चार्जचे टोटल 5 टाईप्स आहेत. सो आपण आता बघितला जो पॉईंट होता पार्शियल डिस्चार्ज. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे तो असणार आहे पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग. ओके, पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग कसं केलं जाणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग सिस्टीम कॅन बी यूज्ड फॉर परमनंट सर्वेलन्स ऑफ इन्सुलेशन सिस्टीम ऑन GIS. ओके, सो पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग सिस्टीम ही काय आहे तर एक परमनंट सर्वेलन्स सिस्टीम आहे. सर्वेलन्स म्हणजे काय तर त्यामध्ये सर्वेलन्स सिस्टीममध्ये काय तर त्याच्यावरती त्या इक्विपमेंटवरती नेहमी लक्ष ठेवलं जाणार आहे आणि त्या इक्विपमेंटमध्ये पार्शियल डिस्चार्ज होतो की नाही हे फाइंड आउट केलं जाणार आहे. ओके, सो पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग ही एक परमनंट सर्वेलन्स सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनमधलं इन्सुलेशन आहेत त्याच्यावरती जी नजर ठेवली जाणार आहे किंवा त्याच्यावरती त्या इन्सुलेशनवरती लक्ष ठेवलं जाणार आहे. ओके, नेक्स्ट, ट्रान्सफॉर्मर, रोटेटिंग मशीन्स, केबल्स अँड अदर हाय व्होल्टेज इक्विपमेंट्स आर प्रोटेक्टेड बाय पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग डिव्हाइसेस. ओके, सो पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग जनरली कोणाच केलं जाणार आहे जे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनमध्ये जे इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मर असेल, रोटेटिंग मशीन्स असतील, केबल्स असतील किंवा हाय व्होल्टेज दुसरे इक्विपमेंट्स असतील, ह्या सगळ्या इक्विपमेंट्सवरती पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग डिव्हाइसेस जे असणार आहेत ते बसवले जाणार आहेत. आणि हे डिव्हाइसेस काय करणार आहेत तर त्या फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मरवरती पार्शियल मॉनिटरिंग डिव्हाइस जर इन्स्टॉल केला असेल तर त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये पार्शियल डिस्चार्ज होतं आहे का नाही ते फाइंड आउट करण्यासाठी त्या डिव्हाइस जे असणार आहे ते काम करत असणार आहे. जर त्याला त्या डिव्हाइसला आयडेंटिफाय झालं की ट्रान्सफॉर्मरमध्ये या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज होतोय तर त्याच्यावरती लगेच करेक्टिव्ह ॲक्शन ज्या असणार आहेत त्या घेतल्या जाणार आहेत जेणेकरून त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये फॉल्ट डेव्हलप होऊ नये. ओके, देन नेक्स्ट असणार आहे दीज इन्स्ट्रुमेंट्स आर डिझाईन फॉर लॉंग टर्म डाटा रीडिंग, अलार्म हँडलिंग, इव्हेंट रेकग्नायझेशन अँड सिस्टीम इंटिग्रेशन. ओके, सो हे जे पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंगचे डिव्हाइसेस आहेत हे डिव्हाइसेस काय करतात तर लॉंग टर्म डाटा रेकॉर्डिंग करतात. म्हणजे ते 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षाचा मागचा जो डाटा असणार आहे तो डाटा रेकॉर्ड करून ठेवतात जेणेकरून त्यांना समजेल की कोणत्या कंडिशनमध्ये त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज होतोय किंवा कोणत्या कंडिशनमध्ये त्या ठिकाणी फॉल्ट येतोय. त्यासाठी ते काय करतात तर मागचा जो 10-15 वर्षाचा डाटा आहे तो सगळा डाटा रेकॉर्ड करून ठेवतात. नेक्स्ट त्यामध्ये अलार्म हँडलिंग सिस्टीम असणार आहे. म्हणजे जर पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग त्या ठिकाणी जर झालं तर त्याचे डिव्हाइसेस असणार आहेत ते अलार्म प्रोड्यूस करणार आहेत. देन नेक्स्ट असेल इव्हेंट रेकग्नायझेशन. म्हणजे त्या ठिकाणी कोणकोणत्या टाईपचा इव्हेंट होते. फॉर एक्झाम्पल पार्शियल डिस्चार्ज झाल्यानंतर पुढं काय होणार आहे म्हणजे त्याचं फॉल्टमध्ये कसं कन्व्हर्जन होणार आहे ही जी प्रोसेस असणार आहे ही पूर्ण प्रोसेस जी असणार आहे ती रेकग्नाइज केली जाणार आहे. अँड लास्ट असणार आहे सिस्टीम इंटिग्रेशन. म्हणजे वेगवेगळे डिव्हाइसेस जे असणार आहेत त्याच्या सिस्टीमला कनेक्ट केले जाणार आहेत, इंटिग्रेट केले जाणार आहेत जेणेकरून पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंगची ही जी प्रोसेस आहे ती थोडी जास्त इफेक्टिव्ह व्हावी. ओके, सो अशा प्रकारे लॉंग टर्मचा डाटा रेकॉर्ड करून ठेवणं, पार्शियल डिस्चार्ज होत असेल तर त्या ठिकाणी अलार्म देणं किंवा पार्शियल डिस्चार्ज कधी होणार आहे ह्या रिलेटेडची प्रोसेस आहे
किंवा कशामुळे होणार आहे त्याचे इव्हेंट्स जे आहेत ते रिकग्नाइज करणं आणि वेगवेगळ्या सिस्टीमना इंटरकनेक्ट करून पूर्ण पार्शल डिस्चार्ज मॉनिटरिंग सिस्टीमचं इफिशियन्सी वाढवण्यासाठी ही पार्शल डिस्चार्ज मॉनिटरिंग सिस्टीम जी असते ती डिझाईन केली जाते. देन लास्ट वन, पार्शल डिस्चार्ज इमिट्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ. आता ज्यावेळेला पार्शल डिस्चार्ज होईल त्यावेळेला आपल्याला समजेल कसं की त्या ठिकाणी पार्शल डिस्चार्ज झालेलं आहे. ओके, तो त्यासाठी काय केलं जातं तर पार्शल डिस्चार्ज ज्यावेळेला होतो त्यावेळेला 3 फॉर्ममध्ये एनर्जी इमिट होते. ओके, ते 3 फॉर्म्स कोणकोणते आहेत तर फर्स्ट असणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इमिशन. ओके, त्यामध्ये काय केलं जातं तर इन द फॉर्म ऑफ रेडिओ वेव्ज, लाईट अँड हीट. ओके, म्हणजे ज्यावेळेला एखाद्या कंपोनंटमध्ये पार्शियल डिस्चार्ज म्हणजे स्पार्क प्रोड्यूस व्हायला सुरुवात होतो त्यावेळेला त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इमिशन होऊ शकतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इमिशन म्हणजे काय तर त्या ठिकाणी रेडिओ वेव्ज जे असणार आहेत ते रेडिओ वेव्ज तयार होणार आहेत किंवा त्या ठिकाणी लाईट तयार होणार आहे. म्हणजे स्पार्क तयार झालं त्या ठिकाणी लाईट तयार होणार आहे ते तुम्हाला दिसेल किंवा त्या ठिकाणी हीट डेव्हलप होणार आहे. ओके, सो हीटवरून तुम्ही फाइंड आउट करू शकताय किंवा त्या ठिकाणी लाईटवरून तुम्ही फाइंड आउट करू शकताय किंवा त्या ठिकाणी रेडिओ वेव्सवरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की त्या ठिकाणी पार्शल डिस्चार्ज होतोय का नाही ते, किंवा झाला असेल तर ह्या ठिकाणपैकी एक पॉईंटर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेलच. ओके, किंवा दुसरा टाईप असणार आहे अकॉस्टिक इमिशन. त्यामध्ये असणार आहे इन द फॉर्म ऑफ ऑडिबल अँड अल्ट्रासॉनिक रेंज. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे तर त्या ठिकाणी साऊंड वेव्ह क्रिएट होणार आहेत. ओके, त्या साऊंड वेव्ह ज्या असणार आहेत त्या अल्ट्रासॉनिक रेंजमधले असणार आहेत. म्हणजे त्या आपल्या ह्युमन इयरला ज्या इझिली ऐकू येणार नाही त्यासाठी तुम्हाला सेपरेट डिव्हायसेसला कनेक्ट करावे लागतील. ते डिव्हायसेस काय करतात तर त्या इन्स्ट्रुमेंटमधून अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स येत आहेत का नाहीत ते कन्सिडर करतात म्हणजे मेजर करतात. जर त्या डिव्हाइसमधून अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स येत असतील म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये पार्शल डिस्चार्जची प्रोसेस जी असणार आहे ती सुरू झालेली आहे. ओके, सो अकॉस्टिक इमिशन असते. आणि थर्ड असणार आहे ओझोन अँड नायट्रस ऑक्साईड गॅस. म्हणजे त्या डिव्हाइसमध्ये गॅस सेन्स करण्यासाठी इक्विपमेंट कनेक्ट केले जाऊ शकतात. जर त्यामध्ये ओझोन गॅस क्रिएट झाला असेल किंवा नायट्रस ऑक्साईड गॅस क्रिएट झाला असेल आणि तो जर आयडेंटिफाय झाला तर त्यामध्ये पार्शल डिस्चार्जिंग मॉनिटरिंग हे पार्शल डिस्चार्ज होतोय हे आयडेंटिफाय होणार आहे. ओके, सो कुठल्याही इक्विपमेंटमध्ये पार्शियल डिस्चार्ज होत असेल तर ते आपण कसं फाइंड आउट करू शकतो तर पहिल्यांदा आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इमिशनवरून फाइंड आउट करू शकतो. म्हणजे रेडिओ वेव्सवरून किंवा लाईटवरून किंवा हीटवरून आपण ते फाइंड आउट करू शकतो त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज होतोय का नाही. सेकंड अकॉस्टिक इमिशन असेल म्हणजे त्या ठिकाणी अल्ट्रासॉनिक एखादं डिव्हाइस कनेक्ट करायचं जे अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स कॅप्चर करेल. जर त्या ठिकाणी अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतील तर त्याचा अर्थ असणार आहे त्या डिव्हाइसमध्ये पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग किंवा पार्शियल डिस्चार्ज होतोय. किंवा त्या ठिकाणी तुम्ही एखादा गॅस सेन्सर यूज करू शकता. तो गॅस सेन्सर ओझोन गॅस किंवा नायट्रस ऑक्साईड गॅस त्या ठिकाणी प्रेझेंट आहे का नाही हे मेजर करेल. जर त्या ठिकाणी ओझोन गॅस किंवा नायट्रस ऑक्साईड गॅस कॅप्चर झाला डिटेक्ट झाला त्याचा अर्थ असणार आहे त्या डिव्हाइसमध्ये पार्शियल डिस्चार्ज होत असणार आहे. ओके, सो या 3 फॅक्टर्स मेजर करून तुम्ही सांगू शकताय किंवा 3 फॅक्टरवरून तुम्ही सांगू शकताय की त्या डिव्हाइसमध्ये पार्शियल डिस्चार्जिंग होतंय की नाही ते. ओके, द नेक्स्ट पुढचं असणार आहे डिटेक्शन ऑफ पार्शियल डिस्चार्ज. म्हणजे पार्शियल डिस्चार्ज कसा डिटेक्ट करता. मी तुम्हाला आता सांगितलंच की ह्या 3 कंपोनंटवरून म्हणजे रेडिओ वेव्ज, लाईट वेव्ज किंवा हीटवरून किंवा अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्जवरून किंवा गॅसियस मीडियममधून त्या ठिकाणी गॅस कॅप्चर करणारा किंवा गॅस आयडेंटिफाय करणारा जर सेन्सर कनेक्ट केला तर त्या सेन्सरवरून तुम्ही सांगू शकता त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग होते की नाही ते. ओके, त्याच मेथड आपण इथं बघणार आहे. 2 मेथड्स बघणार आहे फक्त शॉर्टमध्ये. ओके, पार्शियल डिस्चार्ज होतोय की नाही हे कसं आपण डिटेक्ट करणार तर त्यामध्ये देर आर 2 मेथड्स यूज्ड फॉर डिटेक्टिंग पार्शियल डिस्चार्ज. पार्शियल डिस्चार्ज होतोय का नाही ह्यासाठी 2 मेथड्स असणार आहेत ज्या कॉमनली यूज केल्या जातात. त्यामध्ये पहिले असणार आहे अल्ट्रा साऊंड फॉर सरफेस डिस्चार्ज. ओके, म्हणजे अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स त्या ठिकाणी कॅप्चर केल्या जाणार आहे. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट अल्ट्रासाउंड डिटेक्शन ऑफ सरफेस डिस्चार्ज इज वेल एस्टॅब्लिश्ड टेक्नॉलॉजी. This method of detection rely on detecting the sound emission given by the discharge. ओके, म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल एक सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियल आहे ह्याच्यामध्ये एक व्हॉइड तयार झालेला आहे. या सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियल हे हाय व्होल्टेजला सब्जेक्टेड आहे आणि या व्हॉइडमध्ये काय झालं आहे त्या ठिकाणी
पार्शल डिस्चार्ज सुरू झालेला आहे किंवा स्पार्क जो आहे तो सुरू झालेला आहे. सो ज्यावेळी त्या ठिकाणी स्पार्क क्रिएट होईल त्यावेळी हा स्पार्क काय करेल तर साऊंड वेव्ह प्रोड्यूस करणार आहे. आता ह्या ज्या साऊंड वेव्ह असणार आहेत ह्या अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्ह असणार आहेत, म्हणजे त्या माणसांच्या कानांना इझिली ऐकू येणार नाही आहेत. सो या ठिकाणी तुम्ही जर एखादं डिव्हाइस कनेक्ट केलं, असं डिव्हाइस कनेक्ट करायचं जे अल्ट्रासाऊंड वेव्स कॅप्चर करेल. सो हे डिव्हाइस कनेक्ट केलं आणि ह्या डिव्हाइसमधून ज्या वेळेला ह्या अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स जाणार आहेत त्यावेळेला हा डिव्हाइस काय करेल तर त्या ठिकाणी अलार्म असणार आहे, तो अलार्म हायलाईट करणार आहे. ओके, सो याचा अर्थ काय तर त्या इन्सुलेशनमध्ये पार्शल डिस्चार्ज सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे साऊंड वेव्स क्रिएट झाले अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स, आणि ह्या अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्ह तुम्ही त्या अल्ट्रासॉनिक डिव्हाइसनं कॅप्चर केल्या आणि त्यामुळे तुम्हाला समजलं त्याच्यामध्ये पार्शल डिस्चार्ज सुरू झालेलं आहे. सो अशा प्रकारे अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्हच्या मदतीने तुम्ही त्या ठिकाणी पार्शल डिस्चार्ज आयडेंटिफाय किंवा डिटेक्ट करू शकता. द नेक्स्ट, sound energy form discharge settled on frequency spectrum above the range of human ears. Therefore, instruments are used to convert the ultrasonic frequency to the audible frequency. म्हणजे जनरली काय होतं ज्यावेळेला पार्शियल डिस्चार्ज सुरू होतो त्यावेळी त्या पार्शियल डिस्चार्जमधून ज्या अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स प्रोड्यूस होतात त्या अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते, त्यामुळं आपण त्या अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्ह इझिली म्हणजे आपण ऐकू शकत नाही. आता त्या अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्ह तुम्हाला ऐकायची असेल त्यासाठी तुम्हाला एक डिव्हाइस कनेक्ट करायला लागणार आहे. ती डिव्हाइस काय करेल अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्हचं ऑडिबल साऊंड वेव्हमध्ये कन्व्हर्जन करेल आणि त्याच्यावरून तुम्ही सांगू शकाल की त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज होतो येते. सो अशा प्रकारे ज्या अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्ज आहेत त्या कॅप्चर करून किंवा त्या प्रेझेंट आहेत का नाहीत ह्याच्यावरून तुम्ही पार्शियल डिस्चार्ज किती होतो किंवा होतो की नाही हे सांगू शकाल. आणि सेकंड मेथड असणार आहे TEV, दॅट इज ट्रान्झिएंट अर्थ व्होल्टेज फॉर इंटरनल डिस्चार्ज. ओके, सो त्यामध्ये ट्रान्झिएंट अर्थ व्होल्टेज डिटेक्शन रिलाय ऑन व्होल्टेज पल्स दॅट आर क्रिएटेड ऑन द सराउंडिंग मेटल फ्रेम वेन देर इज पार्शियल डिस्चार्ज विदिन द इन्सुलेशन. ओके, म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल एक कंटेनर आहे, या कंटेनरच्या आतमध्ये एक इन्सुलेटिंग मीडियम आहे, इथं असं अझ्युम करा. एक मिनिट, हां अझ्युम करा. आणि ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे तर ह्या इन्सुलेटिंग मीडियममध्ये इथं एक असा व्हॉइड क्रिएट झालेला आहे आणि त्या व्हॉइडमध्ये पार्शियल डिस्चार्जची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे. ओके, सो ज्यावेळेला पार्शियल डिस्चार्जची प्रोसेस सुरू होईल त्यावेळेला ह्याच्या सराउंडिंग मेटलमध्ये म्हणजे हे इन्सुलेटिंग मीडियम आहे, हे इन्सुलेटिंग मीडियमच्या सराउंडिंग मेटलवरती ह्या पार्शियल डिस्चार्जमुळं काहीतरी ह्या ठिकाणी इफेक्ट होणार आहे. ओके, आणि त्या इफेक्टमुळं काय होणार आहे ह्या मेटलमध्ये किंवा त्या कंटेनरच्या फ्रेमवरती त्या ठिकाणी तुम्हाला साऊंड वेव्ज किंवा एखादं साईन जे असणार आहे ते दिसून येणार आहे. ओके, सो आता हे जे मेटलवरती येणार जे साईन असणार आहे जे पार्शियल डिस्चार्जमुळे झालेलं आहे ते तुम्ही इझिली मेजर करू शकता किंवा डिटेक्ट करू शकताय. कशाच्या मदतीने तर विथ द हेल्प ऑफ कपॅसिटिव्ह कपलिंग. म्हणजे कपॅसिटिव्ह कपलिंग त्या ठिकाणी तर तुम्ही कनेक्ट केलं असेल डिव्हाइस आणि त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल कंटेनर आहे, ह्या कंटेनरवरती तुम्ही ते कपॅसिटिव्ह कपलिंगचं डिव्हाइस कनेक्ट केलेलं आहे आणि ह्या इक्विपमेंटच्या आतमध्ये जे इन्सुलेशन आहे त्याच्यामध्ये पार्शियल डिस्चार्ज आलेलं आहे. सो हा पार्शियल डिस्चार्ज ज्यावेळेला त्या ठिकाणी येईल किंवा सुरू होईल त्यावेळी ह्या पार्शियल डिस्चार्जमुळे काय होणार आहे तर ह्या कंटेनरच्या किंवा त्या इक्विपमेंटच्या मेटल फ्रेमवरती त्याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्या इक्विपमेंटच्या मेटल फ्रेमवरती आपण जे डिव्हाइस कनेक्ट केलेलं आहे कपॅसिटी कपलिंग, हे कपॅसिटी कपलिंग काय करेल तर त्या फ्रेमवरती जो इम्पॅक्ट झालेला आहे तो इम्पॅक्ट मेजर करेल आणि सांगेल की त्या ठिकाणी पार्शियल डिस्चार्ज मॉनिटरिंग झालेलं आहे की नाही ते. ओके, सो हे जे असणार आहे हे इंटरनल डिस्चार्ज मॉनिटरिंगसाठी यूज केलं जाणार आहे. ओके, सो त्यामध्ये मी आणखी सांगतो ट्रान्झिएंट अर्थ व्होल्टेज डिटेक्शन रिलाय ऑन द व्होल्टेज पल्स दॅट आर क्रिएटेड ऑन द सराउंडिंग मेटल वेन देअर इज अ पार्शियल डिस्चार्ज विदिन द इन्सुलेशन. म्हणजे इन्सुलेशनमध्ये ज्यावेळेला पार्शियल डिस्चार्ज सुरू होईल तर त्या ठिकाणी एक व्होल्टेज पल्स असणार आहे ती क्रिएट होणार आहे आणि ती व्होल्टेज पल्स ज्या वेळेला त्या मेटलच्या फ्रेमला जाऊन किंवा त्या मेटलच्या फ्रेमवरती इफेक्ट करेल त्यावेळी त्या मेटलच्या फ्रेमला कनेक्ट केलेलं जे कपॅसिटी कपलिंग डिव्हाइस आहे
ते डिव्हाइस त्या ठिकाणी आयडेंटिफाय करेल की पार्शल डिस्चार्ज होतोय का नाही ते. ओके. सो नेक्स्ट, these are detector on the surface of surrounding metal work using capacitive coupling. ओके. सो TEV जे मी इथे असणार आहे, ट्रान्झिएंट अर्थ व्होल्टेज डिटेक्शन, याच्यामध्ये त्या इक्विपमेंटच्या फ्रेमवरती हे डिव्हाइस कनेक्ट केलं जाणार आहे आणि त्या इक्विपमेंटच्या आतमध्ये जे इन्सुलेशन आहे त्याच्यामध्ये जर पार्शल डिस्चार्ज झाला तर त्या पार्शल डिस्चार्जमुळे एक व्होल्टेज पल्स क्रिएट होणार आहे आणि ते व्होल्टेज पल्स त्या इक्विपमेंटच्या फ्रेमवरती इम्पॅक्ट करणार आहे आणि तो जो इम्पॅक्ट असणार आहे तो कॅपॅसिटिव्ह कपलिंगमध्ये मेजर केला जाणार आहे आणि त्याच्यावरून पार्शल डिस्चार्जिंग होते का नाही हे आयडेंटिफाय केलं जाणार आहे. ओके. सो अशा प्रकारे पार्शल डिस्चार्ज डिटेक्शन जे असणार आहे ते केलं जाणार आहे. ओके. हा असेल आपला नेक्स्ट पॉईंट, म्हणजे पॉईंट नंबर 4, पार्शल डिस्चार्ज मॉनिटरिंग. ओके. सो याच्यामध्ये आपण पार्शल डिस्चार्ज म्हणजे काय ते बघितलेलं आहे, पार्शल डिस्चार्ज मॉनिटरिंग कसं केलं जाणार आहे आणि पार्शल डिस्चार्ज डिटेक्शन कसं केलं जाणार आहे, हे 3 पॉईंट ह्याच्यामध्ये आपण बघितलेले आहेत. ओके. सो राहिलेला जो पॉईंट असणार आहे, पॉईंट नंबर 4 आपण बघितला, 5th आणि 6th ते आपण नेक्स्ट लेक्चरला कवर करूया. ओके. थँक्यू.